आपलं नाव काय? माझं नाव प्रिया संकेत फुके. प्रिया, मला सांग की आता तू एक मुख्य परिवार राजकारणात मोठा मानला जातो नाट्य परिवार आहे. त्या परिवाराने तुझ्यासोबत काय काय झालं, कधीपासून? अ, माझ्यासोबत हे संकेत सोबत लग्न झालं 2012 मध्ये. तेव्हा मला न सांगता यांनी माझ्यासोबत लग्न ठरवलं. त्यांना किडनीचा आजार होता, हा गंभीर आजार होता. 2 वर्ष लग्नाच्या 2 वर्षापूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर मला माहीत जेव्हा पडलं की हे असं यांनी माझ्यासोबत धोका देऊन खोटं बोलून लग्न केलं आहे, तर मी त्यांना आवाज केला घरी की का म्हणून माझं आयुष्य खराब केलं तुम्ही, का म्हणून मला असं न सांगता फसवणूक केली. तर त्यांनी मला तेव्हापासून संकेतनी माझ्यावर खूप मारहाण केली तेव्हाच. कारण ते खूप शॉर्ट टेम्पर्ड होते. पण संकेतनी मला तेव्हा खूप त्रास दिला. मग त्याच्यानंतर आमचं लाईफ सुरळीत चाललं. मग मला 2 मुलं झाले आणि संकेतची तब्येत जुलै 2022 मध्ये त्यांची तब्येत खराब झाली. तर त्यांची तब्येत खराब, त्यांना लंग्स इन्फेक्शन झालं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही नागपूरवरून त्यांना फोर्टिजमध्ये आम्ही ॲडमिट केलं. तर फोर्टिज हॉस्पिटलमध्ये सुद्धा मला या लोकांनी जाऊ नाही दिलं, घरच्यांनी, फुके फॅमिलीनी, की तू काय करशील तिथे जाऊन. त्यांना असं वाटलं की संकेत मला काही सांगेल किंवा काही बोलेल, म्हणून मला त्यांनी जाऊ नाही दिलं. आणि मग त्याच्यानंतर संकेतनी जेव्हा सगळं, इव्हन संकेतनी स्वतः माझ्यासाठी तिकीट्स काढल्या, की तू ये मुंबईला माझ्याकडे. तर मी 1 महिना मुंबईला होती त्यांच्यासोबत. मग त्याच्यानंतर संकेतचं हे झालं, डेथ झाली. संकेतची डेथ झाल्यानंतर लगेच 10-15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्येच त्यांनी सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये चेंजेस करणं सुरू केले. सगळे बँक अकाउंट्स नील केले, फ्रीज केले आणि जेही लिक्विड कॅश घरी होती संकेतची, ती पूर्ण लिक्विड कॅश सुद्धा त्यांनी वाटून दिली इकडे-तिकडे. आणि मला जेव्हा हे सगळं लक्षात आलं, तर मी त्यांना म्हटलं, "असं का करताय तुम्ही? बाबा हे सगळं का बरं करताय?" परिणय दादांना विचारलं. परिणय दादा म्हणे, की "आम्ही पाहून घेतो. मी करतो म्हणे सगळं ठीक. करतो." म्हणून यांनी संकेतची एक प्रॉपर्टी विकली. माझ्या बँक अकाउंटमधनं माझी न सही घेता ते म्हणतात, की त्यांच्याजवळ माझे सही केलेले चेक्स आहेत. पण जेव्हा की मी कुठल्याही चेकवर सही केलेली नाही. तर ते चेकसुद्धा त्यांनी बँकेत देऊन माझी खोटी सही करून त्यांनी 3-3.5 कोटी त्या बँकेतनं काढले आणि सगळ्या अकाउंटमधले जितकेही पैसे होते ते सगळे त्यांनी काढून बंद केले. आणि जेव्हा मला हे सगळं लक्षात आलं, तर मी त्यांना विचारलं, की "हे सगळं का करताय तुम्ही?" तर "हे सगळं का करताय?" विचारलं, तर त्यांनी मला म्हटलं, की "तू कोण होते म्हणे विचारणारी? तू संकेतसोबत झोपली?" मी म्हटलं, "मी कोण होते म्हणजे? मी संकेतची बायको आहे." तर म्हटलं, "हे संकेतचे मुलं आहेत, तर तू कोण होते म्हणे विचारणारी? संकेत सोबत झोपली म्हणून हे संकेतची मुलं आहेत का म्हणे?" तर असं म्हणून माझं त्यांच्यासोबत भांडण झालं. तर मला असा वाद झाल्यानंतर त्यांनी मला लगेच घराबाहेर काढलं, की "तुला आम्ही धुण्यावर लाथा मारून घराच्या बाहेर काढतो" म्हणे. "यायचं नाही म्हणे याच्यानंतर या घराशी तुझा काहीही संबंध नाही." असं म्हणून आम्हाला घराबाहेर काढलं. मला त्यांनी गाडी घेऊन दिली. मला जी गाडी घेऊन दिली त्याचे पैसे सुद्धा माझ्या नवऱ्याने जमा केलेले होते बाबांजवळ. आमच्याकडे अशी पद्धत असते, की सगळे पैसे बाबांजवळ द्यायचे आणि मग त्याच्यानंतर सगळे वेगळं-वेगळं हे करतील. तर आम्हाला गाडी सुद्धा संकेतच्याच पैशाने घेऊन दिली. संकेतची गाडी सुद्धा, त्याची चावी सुद्धा लपवून ठेवायचे. माझ्या सासूने मला, म्हणजे मी असं विचारायची, की "काय करताय? काय करताय?" तर मला, म्हणजे माझ्यावर, माझ्या मुलांवर ब्लॅक मॅजिक सुद्धा माझ्या सासूंनी केलेलं आहे. मला माझ्या रूममध्ये बऱ्याचशा गोष्टी सापडलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला केलेल्या आहेत. आमची तब्येत पण खूप खराब झाली होती. आम्हाला त्याच्यानंतर मारून टाकायच्या धमक्या दिल्या. घरातनं निघाल्यानंतर आम्ही एका कपड्यावर रात्री घराबाहेर निघालेलो आहे. मग त्याच्यानंतर माझे दागिने, माझे एटीएम कार्ड संकेतचे, जेवढेही डायरी होती पर्सनल ज्याच्यावर आम्ही पासवर्ड वगैरे लिहायचो, सगळं त्यांनी माझ्याकडनं, परिणय दादा आणि बाबा आणि आई यांनी हिसकावून घेतलं. तक्रार तू कधी केली पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या प्रकरणाची, आणि पोलिसांकडून कसा सहयोग तुला मिळाला? पोलिसांकडनं मला काही सहयोग मिळालेला नाही. अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट FIR केली फेब्रुवारीमध्ये. मी FIR केली. FIR केल्यानंतर मी 1 दिवस गेली, तेव्हा नाही झालं. मी 4दा पोलीस कंप्लेंट करायला गेली. माझी पोलीस कंप्लेंट घेतली नाही. फुके म्हटल्याबरोबर माझी कंप्लेंट घेतली नाही. 5व्यांदा मी जेव्हा गेली, तेव्हा माझी कंप्लेंट घेतली
आणि ती घेतली तर मी सकाळी 9:30 वाजेपासून तर रात्री 9:30 पर्यंत मी तिथे बसली असताना सुद्धा त्यांनी माझी कंप्लेंट नाही घेतली. फक्त स्टेटमेंट लिहून घेतलं. मग त्याच्यानंतर म्हटलं मी रजिस्टर जोपर्यंत तुम्ही FIR लॉन्च करत नाही तोपर्यंत मी इथनं जाणार नाही. त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही. शेवटी नाही घेतली. मी CP साहेबांशी बोलली. म्हटलं सर माझी कंप्लेंट हे घेत नाही. मला परिणय दादा याच्यावर बोलले की तू किती वेळ बसणं म्हणे, जोपर्यंत माझी परमिशन होत नाही तोपर्यंत ती कंप्लेंट काही लॉन्च होणार नाही म्हणे. मी म्हणेल तरच ती कंप्लेंट लॉन्च होईल. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचं ट्राय करा म्हटलं, पण मी माझी आवाज नक्की पोहोचवेल म्हटलं. तर मग दुसऱ्यांदा जेव्हा मी परत 6व्यांदा जेव्हा मी गेली पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा त्यांनी माझी कंप्लेंट लॉन्च केली. ते लॉन्च केल्यानंतरही मी जे त्यांना सांगते आहे की माझ्यासोबत असं झालं, असं झालं, असं झालं, त्यांनी त्या कलम लावल्याच नाही. त्या कलम नाही लावल्या. त्यांनी फक्त एकच कलम लावली आणि बाकी ज्याही कलम लावल्या त्या सगळ्या हलक्या कलम आहेत. त्या त्या कलमचा काही फायदाच नाही ना. मला ज्या गोष्टी मला मारून टाकायच्या धमक्या, माझ्या मुलांवर मारून टाकायच्या धमक्या, बलात्काराच्या धमक्या, माझ्या अंगावर मला मारायला आले, मला मारलं, शिव्यागाळ्या केल्या, घाणेरडा, मानसिक, शारीरिक सगळा त्रास दिला मला. मी सगळं सहन करत करत मी आता इथपर्यंत आली आणि हे केल्यानंतर सुद्धा माझे सगळं जेवढेही महत्वाचे कागदपत्र जे काही आहे माझं आताही त्या घरात आहे. मी तिथे गेली तर बाउन्सर्स उभे असतात. मी अजूनपर्यंत त्या घरात पाय नाही ठेवला, पण आम्ही त्या रस्त्याने सुद्धा गेलो तरी आम्हाला बाउन्सर्स दिसतात. तुझ्यावर एक आरोप होत आहे की तू मोठा हिस्सा मिळावा म्हणून अशी मागणी करत आहे, असा दबाव तुझे परिवारावर टाकत आहे. काय याचं असं असं बिलकुलच नाहीये. मी फक्त एवढंच मागते जेवढं माझ्या नवऱ्याचं आहे. मी माझ्या नवऱ्याच्या पैशाशिवाय मी दुसऱ्यांच्या पैशाला हात सुद्धा लावणार नाही. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की हिला पैसे दिल्यानंतर ही वारंवार आमच्या दारात येईल पैसे मागायला. तर मी अशातली मुलगी नाही. जर मला अशातली असती तर मला घराबाहेर काढल्यानंतरही मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांच्या घरी राहिली असते. पण मी अशातली मुलगी नाहीये. आम्ही पाटीलच्या घरातले आहेत. आम्हालाही आमचं नाक आहे. तर आम्हाला जेव्हा मी त्यांना फक्त इतकंच म्हटलेलं आहे, माझा आणि माझ्या मुलांचा जो हक्काचा आहे तो आम्हाला द्यावा. त्याच्या व्यतिरिक्त मला एकही नाही पाहिजे. ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला 3 महिने का बरं लागले तुला? म्हणजे 8व्या महिन्यात तक्रार झालेली आहे आणि तू आता इथे या सगळ्या गोष्टी या पार्श्वभूमीवर सांगत आहे. निवडणुकीचं काळ आहे, कोणाची इमेज डाऊन होऊ शकते, कोणाचं निवडणुकीचं आणि माझ्या पर्सनल याचं काही घेणं देणं नाहीये. मला परिणय दादासोबत बोलून म्हणजे आता त्यांनी माझ्यासोबत बोलणं बंद केलंय अक्षरशः. पण मी इतक्या दिवसापासून त्यांच्याशी कोऑर्डिनेट करताय की काय करताय, आमच्याबद्दल काय करताय, काय करताय. मला रोज मुलांच्या संगोपनासाठी पैसे लागतात. मी कुठे मागणार आहे, कोणाच्या दारात जाऊ? मी काय आता भीक मागायसाठी आम्हाला रस्त्यावर ठेवलंय का? एवढं सगळं असताना सुद्धा मी निवडणुकीसाठी मी बोलत नाहीये. मला कोणाच्या निवडणुकीची काहीही येणं-देणं नाही. पण जितकं तुम्ही लोकांना सांगता, त्यांचे जे पोस्ट बघते की आमची बहीण, आमची लाडकी बहीण, आम्ही सगळ्या बहिणींसाठी मदत करतो, आम्ही हे करतो. मग तुमच्या घरातच तर एक मुलगी आहे. तिला 2 लहान मुलं आहेत. तुम्ही तिच्याकडे का नाही पाहत? तुम्ही तिच्याकडे पण बघायला पाहिजे ना. तुझे परिवाराला काय म्हणशील या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून की हा प्रॉब्लेम इथेच सॉर्ट झाला? मला एकच म्हणायचंय की सगळं लवकर ठीक करा, कारण आमची परिस्थिती खूपच खराब झालेली आहे. आणि जेही होऊन राहिलंय, मला माहितीये तुमच्याजवळ खूप पैसा आहे, खूप पॉवर आहे. तुम्ही मला मारूनही टाकाल, मला काहीच हरकत नाही. पण जेही व्हायचं आहे ना, आता हे सगळं लोकांसमोर येऊनच होईल. कारण मला आतापर्यंत तुम्ही खूप दाबलाय, खूप दाबायचा प्रयत्न केलाय. माझ्या फॅमिलीला, माझ्या सगळ्या लोकांना तुम्ही तोडायचा प्रयत्न केला आहे. पण मी फक्त माझ्या हक्काचं मागताय. माझ्या हक्काचंच मला पाहिजे. मला तुमचा एकही रुपया नको.